नमस्कार, मी माधव गोटमवार दैनिक चालू वार्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. रणसंग्राम विधानसभेचा या विशेष सत्रामध्ये आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे महाराष्ट्र ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र एलवाड साहेब आज आपल्याशी विशेष संवाद साधणार. नमस्कार साहेब. नमस्कार. आज कंधार या ठिकाणी कंधार लोहा मतदारसंघातील शरद पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा इथे आयोजित केला आहे. या बैठकीचा काय मूळ उद्देश आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब हा मतदारसंघ आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे आणि लोकसभेच्या अगोदर आमचे जिल्हा अध्यक्ष वेगळ्या गटात गेले. आमचा जो डुप्लिकेट गट आहे त्याच्यात गेले. एकच वादान फसला दादा त्या गटात गेले. त्याच्यामुळे आता इथली आमची बांधणी च्या दृष्टीनं संघटना बांधणी, विधानसभा आणि बूथ कमिटी याच्यावरची चर्चा करण्यासाठी आम्ही लोहा कंधार विधानसभेची बैठक आहे. यानंतर येत्या 15 दिवसात ऑगस्टपर्यंत आम्ही 100% बूथ कमिटी पूर्ण करणार आहोत, गावोगाव जाणार आहोत आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच आहे, राष्ट्रवादीलाच सुटणार. आज महाविकास आघाडीच्या तिघा भावाच्या वाटणीमध्ये नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा आहेत. 9मध्ये आमच्या वाट्याला 3 होत्या. वसंत चव्हाण साहेबांनी बंडखोरी केली, गोरटेकरांचा पराभव झाला, तेव्हा ती जागा काँग्रेसला गेली. त्यानंतर आमच्याकडे 2 जागा राहिल्या, पहिली किनवट, दुसरी कंधार लोहा. आता उद्याच्या वाटणीमध्ये नांदेड जिल्ह्यात आता काँग्रेस कमजोर झालेली आहे चव्हाण साहेब गेल्यामुळे. त्यामुळे आता समान वाटणी 3 वाटण्या, तिघा भावांना 3 जागा येतील. इथे 9 विधानसभा आहेत. त्यामुळे 2 नंबरला आमचा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार. तिसरा मतदारसंघ एक तर नायगाव सुटावं लागेल किंवा देगलूर सुटावं लागेल. ते आता वरच्या भावाच्या वाटणीत आहे. त्याच्यामुळे हा मतदारसंघ आमचा आहे. पवार साहेबांकडे आम्ही मागणी केलेली आहे. महाराष्ट्राच्या ओबीसी आघाडीने 2 बैठका झाल्या. 2 बैठकीमध्ये जे काही 10-12 मतदारसंघ ओबीसी आघाडीला पवारसाहेब देणार आहेत, त्यामध्ये 1 नंबरवर आमचा लोहा कंधार आमच्यासाठी आहे. पवारसाहेबसुद्धा म्हणलेत की आपल्या वाटणीला आल्यावर 100% काही अडचण नाही. तुम्ही आताच असं एक म्हणलं की कंधार नांदेडमध्ये काँग्रेस कुठंतरी कमकुवत आहे, असं कसं म्हणता येईल? नाही झालेली लोकसभेमध्ये नांदेड आणि लातूरमध्ये काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला आहे, मग ते वेगळ्या प्रकारे असं हे होईल, तुम्हाला काय वाटतं? नाही, काँग्रेस निवडून आली ती मित्र पक्षाच्या जीवावर आली. देशामधलं उदाहरण घ्या, काँग्रेसची सत्ता तुमच्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे, एकही जागा आली नाही, त्यांचा मुख्यमंत्री आहे. हरियाणामध्ये जो शेतकरी चळवळीचा भाग होता, तिथल्या शेतकऱ्याला जे या मोदी सरकारनं परेशान केलं, खिळे रवले, शेतकरी आंदोलनाचा परिणाम म्हणून तिथल्या 5 जागा भाजपच्या पाळल्या. जिथं जिथं मित्र पक्ष सक्षम आहे, तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथं भाजप बरोबरीला आलं. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथं त्यांना 8च जागा जिंकता आल्या. जेवढ्या 99 जागा काँग्रेसने जिंकल्यात त्यापैकी 69 जागा मित्र पक्षाच्या मदतीमुळे जिंकलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जे आमचा पक्ष चोरला, शिवसेना चोरली, तोडली, फोडली, बेकायदेशीरपणे जे दंडेली चालू आहे, संविधानाचं नाव घ्यायचं आणि संविधानाच्या विरोधात धंदा करायचा, हे जे आता या 10 वर्षामध्ये या देशामध्ये नंगानाच चालू आहे, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं स्वतः हातामध्ये सोट्या घेतला आणि या भाजपच्या पाठीमध्ये सोटा मारला. त्याच्यामुळे काँग्रेस एका जागेवरली 13 जागेवर आली. ते मित्रपक्षाच्या मदतीमुळे आली. आणि नांदेड जिल्ह्यात काही असलं तरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर मित्र गेले. काल त्यांचे 2 आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत दिलं नाही, बरोबर. त्यांची हकालपट्टी होणार आहे अशा चर्चा चालू आहे. तो पक्ष तिकडे आहे. आता आमची पुन्हा भरती झाली. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री आमचे डॉक्टर किनाळकर साहेब, ही सगळी मंडळी आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये भरती चालू आहे आणि महाराष्ट्रात भरती चालू आहे. रोज आपण बातम्या बघतोय की पवार साहेबांना वेळ मिळत नाही. आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी नांदेड दौऱ्यावर असतेवेळेस जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष
आणि राजेश टोपे यांची भेट घेतली होती. तसेच 2 दिवसाखाली त्यांनी शरदचंद्र पवार यांची पण भेट घेतलेली आहे. कंधार लोहा मतदारसंघात अशी एक चर्चा आहे की त्यासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, इच्छुक तर अनेक जण असू शकतात. परवा पवार साहेबांना भुजबळ साहेबसुद्धा अचानक न न वेळ मागता भेटायला जाऊन बसले 1.5 तास पवार साहेबांना. तसं सगळेजण भेटू शकतात. हे फिरते आता हे शिंदे आमदार साहेब आणि आशाताई म्हणजे त्यांना कुठला पक्ष नाही आहे. ते काळ्या धनाच्या जोरावर आहेत आणि जनतेलाही माहीत आहे काळा धन आता कसं जिरवायचं आहे. तुम्ही कुणीही या आणि स्वीकार नाही, जनता स्वीकारणार नाही, पवार साहेब बी स्वीकारणार नाहीत. त्यांनी जयंत पाटलांनी आक्षेप घेतला, 12 मतं राष्ट्रवादीचे जयंत पाटलाला मिळाले, पवार साहेबांनी जयंत पाटलाला उभा केलं, त्यांच्या पक्षाच्या आमदाराला त्यांनी काल मत दिलं नाही. तिकीट कसं देतील त्यांना? म्हणजे तिकीट म्हणजे काय एस टीचं तिकीट वाटलं काय? उद्या एक आमदार, एका आमदारामुळे जर मुख्यमंत्री सरकार पडत असेल, देशाचं सरकार एका आमदारामुळे पडलं. फुटीर माणसांना घेऊन हे नाव आता चालणार नाही. पवार साहेब बी शोधालेत नवे समर्थक. सध्या कंधार लोहा मतदारसंघामध्ये जेवढे महायुतीकडून इच्छुक आहेत तेवढेच महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. यामध्ये विविध नावं आहेत. त्यामध्ये तुम्ही पण पक्षाकडून तिकीट मागणार आहो. यामध्ये काय मतभेद नाही, बरोबर ना? मग तुम्ही पण इच्छुक आहोत. शिवसेनेकडून एकनाथदादा पवार आहेत, काँग्रेसकडून आणखीन काही जण इच्छुक आहेत. त्यांचे काय नावं सांगायचे काही नाही. मग तुम्हाला काय वाटतं, तिकीट तुम्हालाच भेटेल?